सांगली इस्लामपूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीसाठी टक्कर मोर्चा. तिघा तरुणांनी आपले डोके फोडून घेत रक्त सांडून प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा केला निषेध. सांगलीच्या इस्लामपुरात अण्णाभाऊंचा पुतळा आणि स्मारक व्हावे अशी 30 ते 40 वर्षांपासूनची मागणी होते आहे, परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून कायमच अण्णाभाऊंना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे आज टक्कर मोर्चा काढण्यात आला. यावेळी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर पोलीस प्रशासनाने मोर्चेकरांना प्रवेशद्वारावर रोखले असता 3 आंदोलकांनी रस्त्यावर डोके उपटून निषेध व्यक्त केला. इस्लामपुरात 1 ऑगस्ट रोजी जयंती महोत्सव समितीच्या वतीनं इस्लामपूर तहसीलदार कचेरीसमोर सत्यशोधक अण्णाभाऊंचा अर्धपुतळा बसवलेला आहे आणि त्याच ठिकाणी पुतळा कायमस्वरूपी व्हावा, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून महापुरुषांचा सन्मान करावा अशी मागणी आहे. तर गनिमी कावा करून तात्पुरता बसवलेला पुतळा पोलिसांकडून हटवला जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी 24 तास पहारा ठेवला. मंगळवारी कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंडन केले. तर आज इस्लामपुरातील वाळवा पंचायत समिती परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून टक्कर मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा तहसीलदार कचेरी चौकात आला. पोलीस प्रशासनाने मोर्चेकरांना तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रोखले. प्रवेशद्वारावर गोंधळ सुरू असताना डॉक्टर बाबासाहेबांच्या आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील प्रमुख रस्त्यावर तरुणांनी रस्त्यावर डोके आपटून घेत निषेध व्यक्त केला. रक्तबंबाळ झालेल्या तिघांना पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी आमचे रक्त सांडले. आता इस्लामपुरात पुतळा उभारला नाही तर आम्ही फास लावून घेऊ असा इशारा प्रशासनाला दिला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.